नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। सती माता शिक्षण संस्था के संस्थापक सचिव स्वर्गीय डॉक्टर मोतीराम जी उपाख्य अन्ना साहेब उमाठे के जन्म शताब्दी के अवसर पर कॉलेज ऑफ मल्टीडिसिप्लिनरी स्टडीज़ ओमकार नगर नागपुर में महाराष्ट्र की संस्कृति के इतिहास पर मंथन व्याख्यान का आयोजन किया गया। हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ चैनल से बात करते हुए इस कार्यक्रम में मौजूद सभी अतिथियों ने अपने अपने विचार व्यक्त किए। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। शिवकाळामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नोंद नाही। याचा अर्थ खूप समृद्धी होते असं नव्हे, लेकिन एका शेतकऱ्याने का आत्महत्या केली नाही त्याचं कारण आहे आत्महत्या केल्यानंतर मदत देण्यापेक्षा आपल्या राज्यातील शेतकरी आत्महत्याच करू नये अशा योजना छत्रपती शिवाजीराजांनी आणल्या। सर, आज कॉलेज ऑफ मल्टीडिसिप्लिनरी स्टडीज़ में जो स्वर्गीय मोतीराम जी उमाठे की जो जन्म शताब्दी मनाई जा रही है, सर कौन कौन मुख्य अतिथि रहे हैं और क्या कुछ कार्यक्रम की तैयारियां थी और किस प्रकार से यह कार्यक्रम चल रहा है? जो स्वप्न अन्ना साहब उमाठे ने देखा था वो स्वप्न का पूरा होता हुआ हम आज यहाँ पे देख रहे हैं। उनके परिवार का जो एक मेहनत है वो आज साकार हुआ है। और हमारे ये कार्यक्रम में आज जो मुख्य अतिथि के रूप में फिरदौस मिर्ज़ा साहब आए हैं, एडवोकेट फिरदौस मिर्ज़ा हैं, और सत्कार मूर्ति विकास ठाकरे जी हैं, और उनके साथ जो रिनाउंड स्पीकर आप सुन रहे होंगे उनको श्री कोकाटे जी हैं जो पूना से आए हुए हैं। तो इसके साथ ही पूरी जो एजुकेशन फ्रेटर्निटी है आज यहाँ पे आई हुई है, उमड़ के भीड़ आई हुई है, आप देख सकते हैं इसको। सर, इस कार्यक्रम की तैयारी कब से शुरू थी? इस कार्यक्रम की जन्म शताब्दी कार्यक्रम की मतलब तैयारियां कब से चल रही थी? करीब 15 दिन से चल रही थी। ये तो मतलब पूरा साल हमारा ये सेलिब्रेट करना है, ये सेंटेनरी ईयर सेलिब्रेट करना है, जिसपे बहुत सारे कार्यक्रम होने वाले हैं, बहुत सारे स्पर्धा होने वाली है। और ये तो शुरुआत है लेक्चर सीरीज़ की। हर साल ये लेक्चर सीरीज़ कोई ना कोई टॉपिक पे हमारी होती जाएगी और गणमान्य लोगों को बुलाया जाएगा जो रिनाउंड है यहाँ पे। थैंक यू। सर, आपका एक बार परिचय दे दीजिए। मैं डॉक्टर देबाशीष भौमिक, प्रिंसिपल कॉलेज ऑफ मल्टीडिसिप्लिनरी स्टडीज़, और मेरे साथ हैं डॉक्टर डी.वी. नाइक जो डॉक्टर एम.के. उमाठे कॉलेज के प्रिंसिपल हैं। इट इज़ उमाठे ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशन जिसमें ये दोनों कॉलेज आते हैं, दोनों संस्थाएं आती है। हमारे चैनल से बात करने के लिए बहुत बहुत शुक्रिया। थैंक यू सो मच। सर, आप क्या बताना चाहेंगे आज जो जन्म शताब्दी मनाई जा रही है? मराठीत बोलू? हां, चालेल। आमच्या सतीमाता शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव स्वर्गीय डॉक्टर मोतीरामजी उपाख्य अण्णासाहेब उमाठे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या जन्मशताब्दी वर्षाचं उद्घाटन, या सोहळ्याचं उद्घाटन आज झालेलं आहे। या कार्यक्रमाकरता उद्घाटक म्हणून पश्चिम नागपूरचे आमदार विकासभाऊ ठाकरे हे उपस्थित होते। त्यांचा इथे विशेष सत्कारही करण्यात आला आहे। ॲडव्होकेट फिरदौस मिर्झा हे अध्यक्ष होते आणि श्रीमंत कोकाटे हे जे शिवव्याख्याते आहेत पुण्याचे, त्यांचं व्याख्यान आज झालं। हे व्याख्यानाचं पहिलं पुष्प आहे। या वर्षीपासून आमच्याकडे दरवर्षी एक व्याख्यान राहणार आहे आणि या वर्षभरामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या हिताचे आणि शिक्षकांच्या हिताचे जे काही कार्यक्रम, रिसर्च आणि संशोधनाचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत, स्पर्धा घेतल्या जाणार आहेत। या कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरसुद्धा आज इथं उपस्थित आहे। या निमित्ताने श्रीमंत कोकाटे, डॉक्टर श्रीमंत कोकाटे हे जे शिवव्याख्याते आहे यांचं व्याख्यान जे आहे त्या व्याख्यानाचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र काल आणि आज, आणि त्या याच्यावरती त्यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे। समाज प्रबोधन आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराज रयतेची जशी काळजी घेत होते, आज ती काळजी इथे घेतल्या जात नाही आहे। जनतेची अनेक समस्या आहे, अडचणी आहेत, याला मात्र म्हणजे राजकारणी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आहे। हा विषय त्यांनी इथे अतिशय सुंदर गुंफला आणि कार्यक्रमात अनेक लोकांनी त्याचा आस्वाद घेतला। धन्यवाद। हमारे चैनल से बात करने के लिए धन्यवाद। थैंक यू। माननीय अण्णासाहेब उमाठे यांनी त्यांच्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतलं। शिक्षण घेऊन थांबले नाही तर इतरांना शिक्षण मिळावे यासाठी शैक्षणिक संस्था उभारली। कारण आपल्या देशातील अधोगतीचं कारण अविद्येमध्ये आहे
हे महात्मा फुले हेरले होते आणि त्यांच्याच विचाराचा वसा घेऊन माननीय अण्णासाहेब यांनी शाळा सुरू केल्या. गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना, श्रमकऱ्यांना, महिलांना शिक्षण घेता यावं यासाठी संस्था उभारली. ते विचारानं अत्यंत प्रगल्भ होते, ते प्रवाहपतीत नव्हते. त्यांनी इतिहासामध्ये संशोधन केलं, इतिहास लिहिला, इतिहासामध्ये PhD मिळवली. अण्णासाहेब केवळ इतिहास लिहिणारे नव्हते तर इतिहास घडवणारे होते आणि म्हणून विदर्भाच्या, विशेषतः नागपूरच्या सार्वजनिक परिवर्तनामध्ये अण्णासाहेब यांचा मोलाचा वाटा आहे आणि म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं सर्वांना शुभेच्छा आणि अण्णासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. मैडम, आप क्या बताना चाहेंगे? स्वर्गीय मोतीराम जी उमाटे जी का जन्म शताब्दी कार्यक्रम है, क्या कहेंगे? आपका परिचय दे दीजिए. मी मंदा उमाटे, अध्यक्ष सतीमाता शिक्षण संस्था आणि कोषाध्यक्ष साईबाबा लोकसेवा संस्था. आज आमच्या स्वर्गीय अण्णाजी जे आमचे संस्थापक अध्यक्ष यांची जन्मशताब्दी, त्यानिमित्ताने एक नवीन उपक्रम म्हणजे एक व्याख्यानमाला आम्ही आयोजित केलेली आहे आणि दरवर्षी त्याचं पहिलं पुष्प यावर्षी, पुढे भविष्यात दरवर्षी आम्ही ही व्याख्यानमाला कंटिन्यू ठेवणार आहोत. आमचे अण्णाजी हे इतिहासकार, त्यांनी इतिहासात PhD केलेली आहे आणि त्यांना शिक्षणाची इतकी जाण होती, गोरगरिबांची इतकी जाण होती की गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण उपलब्ध व्हावं म्हणून त्यांनी भामटीसारख्या एका मागासलेल्या भागामध्ये शिक्षण संस्था सुरू केली आणि त्या शिक्षण संस्थेमध्ये आमच्या अजूनही गोरगरीब मुलांना आम्ही शिक्षण देतो. सुरुवातीला आमच्या एका तट्ट्याच्या इमारतीत, एका तट्ट्याच्या झोपडीत सुरू झालेली जी आमची संस्था होती, आज आमच्या संस्थेमध्ये जवळपास 3,000 ते 4,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि कुठल्याही राजकारणी व्यक्तीची संस्था नव्हती, तर एका गरिबीतून शिक्षित झालेल्या एका व्यक्तीने निर्माण केलेली संस्था होती. कोणाचं पाठबळ नव्हतं, फक्त आमच्या घरातील सदस्य यांनी सगळ्यांनी यांचं पाठबळ घेऊन आमच्या अण्णाजींनी ही संस्था मोठी केलेली आहे. अण्णाजी आणि आमच्या मातोश्री यांच्या अथक परिश्रमांनी, आमचे प्रकाश सर, दीपक सर यांच्या मेहनतीने हे 4ही स्तंभ आज नाहीत, परंतु त्यांच्या पश्चात त्यांनी आम्हाला जे उपदेश दिले होते, त्यांचे जे आशीर्वाद आहेत किंवा त्यांनी आम्हाला जो आदर्श दिला होता त्याला पुढे नेण्याचं काम आम्ही करतो आहे आणि हीच खरी श्रद्धांजली आमच्या अण्णाजींना होईल अशी असं वाटतं मला. धन्यवाद.